एकेकाळी ठाण्याच्या गल्ली बोळांमध्ये दिघे साहेबांचा एकनाथ म्हणून ओळख मिळवणारे एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. पण ज्या विचारधारेवर, ज्या संस्कारांवर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उभी केली, त्या मूल्यांचा आज त्यांनी त्याग केलाय का? या प्रश्नानं राजकीय वर्तुळात आणि सामान्य शिवसैनिकांच्या मनात खदखद वाढली आहे. त्याचं कारण काय तर महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत म्हणजेच पुण्यात एकनाथ शिंदेंनी दिलेला जय गुजरातचा नारा. आनंद दिघे हे केवळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नव्हते, तर ठाणे जिल्ह्याचे अनघड अधिराज्य होते. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जात. त्यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, निष्ठा आणि संघटन शक्तीचा आदर्श ठरतो. एकेकाळी ठाण्याच्या रस्त्यांवर ऑटो चालवणारा सामान्य कुटुंबातील हा युवक दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यपद्धतीत सक्रिय झाला. दिघे साहेबांनी केवळ त्यांचं मनोबल वाढवलं नाही, तर त्यांना संघटनेतील स्थान, जबाबदाऱ्या आणि नेतृत्व दिलं. शिंदेची जमीन कसून घेत त्यांना पक्षात उभं केलं, घडवलं आणि पुढे ठाणे जिल्ह्यातील चेहरा म्हणून उभं केलं. शिंदे यांच्यातील जिद्द, लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता आणि कट्टर शिवसैनिक वृत्ती यांमुळे दिघे साहेब यांच्याकडे शिवसेनेच्या भावी नेतृत्वाच्या आशेने पाहत होते. त्यांचं नातं केवळ राजकीय नव्हतं, तर एक गुरु शिष्य, सरदार शिलेदार यांच्यातील विश्वासाचं नातं होतं, जिथे वचनापेक्षा भावना मोठी असते. दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर शिंदेंनी ठाण्याचा झेंडा खाली जाऊ दिला नाही. त्यांनी शिवसेनेचं नेटवर्क जपलं, पक्ष वाढवला आणि ठाणे जिल्ह्यात नेतृत्व टिकवलं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरुद्ध उभं राहत त्यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली. या बंडाला शिंदे गटाकडून दिघे साहेबांच्या विचारांसाठीची लढाई म्हणून सांगण्यात आलं. पण विरोधक म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि काही शिवसैनिक असा आरोप करतात की शिंदेंनी दिल्ली दरबारी लाचार होण्याचा मार्ग स्वीकारला. दिघे साहेब असते तर त्यांनी कधीच भाजप सारख्या पक्षासमोर नतमस्तक होणं स्वीकार नसतं, अशा टीका विरोधकांकडून शिंदेंवर बऱ्याच केल्या गेल्या. एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलेल्या जय गुजरात या घोषणेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदे व्यासपीठावरून बोलत होते. त्यावेळी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशा घोषणेमुळे उपस्थितांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. मात्र विरोधकांनी या घोषणेला महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोप केलाय.